पुलाव बनवायचा आहे आणि घरात भाज्या नाही आहेत, तर चला बनवूया हा मोकळा सुटसुटीत आणि तितकाच पौष्टिक आणि पोटभरीचा असा भाज्या न घालता हा पुलाव। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। कधी कधी बघा घाई गडबडीत आपल्याला पुलाव तर बनवायचा असतो आणि भाज्या चिरण्यासाठी वेळ नसतो किंवा अचानक पाहुणे येतात आणि घरात भाज्या नसतात, अशा वेळी करायचं काय? म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट तयार होणारा म्हणलं तरी चालेल आणि अगदी अप्रतिम चवीचा पनीर पुलाव। यामध्ये भाज्या चिरण्याची अजिबात कटकट नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पनीर पुलाव बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून असा नितळत ठेवलेला आहे। आणि पुलावासाठी खडे मसाले घेतले 2 तमालपत्र, अर्धा चमचा शहाजिरे, अर्धा चमचा मिरे, अर्धा चमचा लवंग घेतलेले आहेत, 3 दालचिनीचे असे तुकडे घेतलेले आहेत। इथे 5 ते 6 हिरवी इलायची अशी खलबत्त्यामध्ये ठेचून सालासकट घेतलेली आहे। आणि इकडे आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी असे पनीरचे तुकडे घेतलेले आहेत। मध्यम आकाराचे 2 कांदे असे पातळ उभे कट करून घ्यायचे आहेत। इकडे अर्धी ते पाऊण वाटी दही असं फेटून घ्यायचं आहे। आणि इकडे बघा अर्धी वाटी मी साजूक तूप घेतले, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, ही तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। आणि इकडे 10 ते 12 काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये पनीरचे तुकडे घेऊन त्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे। आणि असं मीठ लावून घेतल्यामुळं जेव्हा आपण पुलाव खातो तेव्हा पनीरची चव छान लागते। आता गॅस चालू करून त्याच्यावरती जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये बघा आपण जे घेतलेलं अर्धी वाटी तूप आहे ते सगळं तूप आपल्याला इथं वापरायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण पनीर आणि काजू देखील तळून घेणार आहोत। तूप चांगलं गरम झालं की आपण जे पनीरचे तुकडे घेतलेले आहेत मीठ लावून ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि ते आपल्याला चांगले तळून घ्यायचे। पनीरचे तुकडे तळताना गॅस हा मध्यम किंवा फुल ठेवायचा, गॅस मंद ठेवू नका, नाहीतर तुकडे तळाला चिटकतात। आणि अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। आणि हे बघा हे लगे लालसर झाले। आता आपण हे काढून घेऊया। असं केल्यामुळं काय होतं, आपले पनीरचे तुकडे हे भातामध्ये अजिबात तुटत नाहीत, ते असे अखंड राहतात। आणि आता ह्या गरम तुपामध्येच आपल्याला काजू पाकळ्या देखील तळून घ्यायच्या आहेत। आणि लक्षात घ्या इथं आधीचं तूप जास्त गरम झालेलं असतं, त्यामुळे गॅस एकदम मंद करायचा आणि मगच काजू पाकळ्या तुम्ही तळून घ्यायच्या आहेत। आणि थोड्याशा लालसर झाल्या की ह्या आपण काढून घ्यायच्या। आणि इथं तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता पुलाव बनवण्यासाठी। काजू आणि पनीर तळून घेतल्यानंतर याच तुपामध्ये आता आपल्याला पुलाव फोडणी घालायचा आहे। त्यासाठी अगोदर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा घेतलेलं शहाजिरं घालायचं, नंतर अर्धा चमचा घेतलेली लवंग घालायची, दालचिनी तुकडे घालायचे, अर्धा चमचा मिरं घेतलेलं तेही याच्यामध्ये घालायचं आणि जे आपण ठेचून घेतलेल्या विलायच्या आहेत त्या घालायच्या, तमालपत्र घालायचं आणि अगदी अर्धा मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचंय। आणि हे मसाले परतताना गॅसची फ्लेम ही मी कमी केलेली आहे एकदम। आणि यामध्येच बघा आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून ती देखील आपल्याला ह्याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे 1 मिनिट। आणि नंतर आता याच्यामध्ये बघा आपण जे कांदे कट करून घेतलेले आहेत तो देखील कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आणि तो देखील आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परतताना तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम करून हा कांदा तुम्ही चांगला मध्यम गॅसवर परतून घ्यायचा आहे, अगदी थोडासा लालसर होईपर्यंत। कांदा परतून झाला की आपण जे नितळत ठेवलेले तांदूळ होते ते देखील ह्याच्यामध्ये घालायचे आणि या मसाल्यांमध्ये तांदूळ चांगले असे मिक्स करून घ्यायचे। तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स करून थोडेसे परतले की याच्यामध्ये बघा आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ देखील याच्यामध्ये आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर हे बघा इथं मी या मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी तांदूळ घेतले होते, याच वाटीने मी 3.5 वाटी दुसऱ्या गॅसवरती त्या पाणी
उकळत ठेवलेलं आहे आणि ते पाणी आता आपल्याला या तांदळामध्ये घालायचं आहे। नेहमी आपण पुलाव करतो तर 2 वाटी तांदळासाठी 4 वाटी पाणी घालतो, पण इथं आपण भाज्या वापरलेल्या नाहीत त्यामुळे 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। आणि नंतर बघा आपण थोडंसं दही देखील वापरणार आहोत, त्या दह्याच्या ओलाव्याने देखील थोडासा पुलाव शिजण्यास मदत होते, त्यामुळे आपल्याला फक्त 3.5 वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे आपला पुलाव छान असा मोकळा असा सुटसुटीत तयार होतो। आणि हे आता आपल्याला सगळ्या बाजूने ढवळून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम फुल करून ह्याला आपल्याला उकळी आणायची आहे। आणि गरम पाणी घातल्यामुळे बघा लगेचच ह्याला उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि हे आता आपल्याला झाकून ठेवायचं। आणि 5 मिनिटानंतर बघा झाकण उघडून एकदा हा पुलाव सगळ्या बाजूने हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि नंतर आणखीन हा झाकून ठेवायचा। आणि आणखीन 5 मिनिटं हे मी झाकून ठेवलं होतं। असं एकंदर 10 मिनिटं एकदम कमी गॅसवर हा पुलाव आपण शिजवून घेतलेला आहे आणि बघा एकदम मऊ असा हा आपला पुलाव शिजलेला आहे। आणि आता याच्यामध्ये जे बघा आपण अर्धी वाटी दही घेतलेला आहे फेटून, ते दही याच्यामध्ये घालायचं। दही फेटून घाला आणि जे आपण तळलेले काजू आणि पनीरचे तुकडे आहेत ते देखील ह्याच्यामध्ये घालायचे आणि या भातामध्ये एकदम हलक्या हाताने हे काजू आणि पनीरचे तुकडे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। एकदम अलगद हाताने करा, त्यामुळे काय होईल आपले भाताचे शीत अजिबात तुटणार नाहीत। आणि सगळीकडून हे छान मिक्स करून घ्यायचं। हे तळलेल्या पनीरमुळे आणि दह्यामुळे ह्या भाताची चव खूप छान लागते, नेहमीपेक्षा हा वेगळा पुलाव खूप चवीला अप्रतिम लागतो। आणि आता आणखीन आपण ह्याला 3 मिनिटं वाफ द्यायची आहे आणि 3 मिनिटं वाफ दिल्यानंतर हा आपला पुलाव तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आणि भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल तर संध्याकाळच्या बेताला देखील तुम्ही असा हा पोटभरीचा पनीर पुलाव ट्राय करू शकता आणि असा हा मोकळा सुटसुटीत पनीर पुलाव आपला तयार आहे। तर कशी वाटली आजची ही पनीर पुलावची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। नक्की तुम्ही असा हा एकदम मोकळा सुटसुटीत होणारा आणि अप्रतिम चवीचा पनीर पुलाव ट्राय करा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक अँड शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ निवडला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।